सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता। मात्र संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही। सैफ अली खानवरील हल्लेखोराचा आणखी एक नवा फोटो समोर। हल्ल्यानंतर कपडे बदलून हल्लेखोरानं वांद्रे स्टेशन गाठलं। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पत्नी करीनानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जबाब नोंदवला, तर डॉक्टरांच्या परवानगीनंतर सैफचाही जबाब नोंदवला जाणार। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आज आणि उद्या 2 दिवसीय शिबिर। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती। साई दर्शनानं अधिवेशनाची सुरुवात होणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासात मंजुरी। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आज बीडमधल्या विशेष मकोका कोर्टात हजर करणार। सुदर्शन घुले, जयराम साठेसह 6 जणांची सीआयडी कोठडी आज संपणार। आमदारांसाठी 82 लाखांच्या बॅग्स खरेदी होणार। अर्थसंकल्पीय प्रकाशनं आणि विविध अहवालांसाठी बॅग्सची खरेदी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ग्रामीण भागातल्या 12 राज्यातल्या 65 लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड बहाल करणार। 135 लाख कोटींच्या मालमत्तेची मालकी मिळणार। 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार। शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। 11वी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळेत पार पडण्यास मदत होणार। कोलकात्यातल्या आरजी कारमधल्या डॉक्टर महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज सीबीआय कोर्टाचा निकाल। 162 दिवसात खटला निकाली निघतोय। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघाची निवड जाहीर होणार। रोहितच कर्णधार राहणार हे स्पष्ट। बुमराह खेळणार की यशस्वी जयस्वालचा समावेश होणार याची उत्कंठा। धाराशिव जिल्ह्यात आलेल्या वाघाकडून उक्कडगावमध्ये गाय आणि 3 वासरांचा फडशा। वनविभागाला मात्र वाघ अजूनही सापडेना। 4 जनावरं मारल्यानंतरही वनविभागाच्या मते वाघ अजून हिंस्त्र झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।